Hi everyone, welcome back to our YouTube channel Gurure Classes. Myself Professor Vikas Munde. I really glad to tell you that our YouTube channel cross 1K subscriber. Yes, you hear it right. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलने 1000 सबस्क्रायबरचा टप्पा केवळ एका महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की तुमच्या सहकार्यामुळं हा जो महत्त्वाचा टप्पा होता तो पूर्ण झालेला आहे. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप आभार मानतो. तुमचं याही पुढे अशाच प्रकारचं सहकार्य मला मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि आजचं जे व्हिडिओ लेक्चर आहे त्याला सुरुवात करतो. तर मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टेन्स सिरीजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, प्रेझेंट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट परफेक्ट असेल किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल, पास्ट टेन्समध्ये सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस इथपर्यंतच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टेन्सचा प्रकार शिकलेलो आहोत. आज या पूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फ्युचर टेन्स जो पुढचा घटक आहे तो शिकणार आहोत. याच्यामध्ये मात्र एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची की फ्युचर टेन्स हा या व्हिडिओ लेक्चरमध्ये कंटिन्युअसली आपण शिकणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी किंवा जे व्ह्यूवर आहेत त्यांनी हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते शेवटपर्यंत नक्की अटेंड करा. आणि हा जो फ्युचर टेन्स आहे हा वर्तमान काळामध्ये सुद्धा तुमच्या कायम लक्षात राहील आणि भविष्यामध्ये सुद्धा हा भविष्यकाळ कायम लक्षात राहील याची गॅरंटी मी देतो. फक्त एक गोष्ट करायची आहे, शेवटपर्यंत हे व्हिडिओ लेक्चर नक्की अटेंड करा. थोडं जास्त व्हिडिओ लेक्चरचा वेळ असणार आहे, परंतु जर वर्तमान काळातही हा भविष्यकाळ तुमच्या लक्षात राहणार असेल आणि भविष्यामध्ये सुद्धा भविष्यकाळ जर लक्षात राहणार असेल तर थोडासा वेळ स्वतःसाठी द्यायला काय हरकत आहे. आणि म्हणून सर्वांना अशी मी विनंती करतो की हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते सर्वांनी शेवटपर्यंत नक्की अटेंड करा, जेणेकरून फ्युचर टेन्स हा तुमच्या कायम स्मरणात राहील आणि कधीही तुम्हाला अडचण येणार नाही. तर फ्युचर टेन्समध्ये सुद्धा जे 4 उपप्रकार आहेत ते कोणकोणते आहेत हे आता आपण पाहूयात. There are 4 subkinds. सबकाइंड्स म्हणजे काय हे आपण या अगोदरच्या पार्टमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. सबकाइंड्स म्हणजे उपप्रकार. देर आर 4 सबकाइंड्स ऑफ फ्युचर टेन्स. बघा, तर जो भविष्यकाळ आहे याच्यामध्ये सुद्धा जे उपप्रकार आहेत ते किती दिलेले आहेत? 4 आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्यांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे, कारण हे माहिती असणाऱ्यासाठी सुद्धा व्हिडिओ लेक्चर आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तर अवश्य आहेच. तुम्हाला भविष्यकाळ शिकण्यासाठी अगोदर त्याचे जे काही प्रकार आहेत ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते प्रकार म्हणजे कोणकोणते आहेत? फ्युचर टेन्समधला पहिला जो प्रकार आहे तो सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सला काय म्हणायचं? साधा भविष्यकाळ. त्यानंतर पुढचा दुसरा प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याला काय म्हणायचं? चालू भविष्यकाळ. तिसरा जो प्रकार आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. याला म्हणायचं पूर्ण भविष्यकाळ. आणि जो चौथा आणि शेवटचा जो प्रकार आहे यातला तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याला काय म्हणायचं? चालू पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. आता या ठिकाणी जे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारामध्ये आपल्याला हा जो फ्युचर टेन्स आहे तो शिकायचा आहे. याचे 4 उपप्रकार कोणते आहेत हे आपण पाहूयात. पहिला जो आहे तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच याला आपण साधा भविष्यकाळ म्हणायचं. दुसरा आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो की कंटिन्युअस स्पेलिंग मात्र गोंधळून जायचं नाही. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मिस्टेक्स होतात. क्लासेसमध्ये काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या समोर आमच्या लक्षात येतात की विद्यार्थी ही जी स्पेलिंग आहेत चुकतात. त्यामुळं याचा सराव करा जेणेकरून ही परफेक्टली तुमच्या स्पेलिंग लक्षात येईल. तिसरा जो उपप्रकार आहे फ्युचर टेन्समधला तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स.
त्यानंतरचा जो चौथा प्रकार आहे, उपप्रकार, तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, हे 4 उपप्रकार आहेत फ्युचर टेन्सचे. भविष्यकाळाचे 4 उपप्रकार जर कोणते असतील तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. सिंपल फ्युचर टेन्सला आपण मराठीमध्ये साधा भविष्यकाळ म्हणतो, हे मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ, आणि जो शेवटचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याला म्हणायचं चालू पूर्ण किंवा अपूर्ण भविष्यकाळ. तर सर्वांनी हे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्की अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला जे 4ही उपप्रकार आहेत ते सहजरित्या समजायला मदत होईल. आणि व्हिडिओ लेक्चर च्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी आपण असू त्यावेळी पूर्ण सिंपल प्रेझेंट टेन्सपासून आपण सुरुवात करणार आहोत ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सपर्यंत, जेणेकरून तुम्हाला वाक्याची जी रचना आहे ती कशा प्रकारे वेगवेगळ्या काळामध्ये बदलते हे आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये शिकणार आहोत. फक्त पुन्हा एकदा हे सांगेल की जे व्हिडिओ लेक्चर आहे ते शेवटपर्यंत नक्की अटेंड करा. फ्युचर टेन्समधला जो पहिला प्रकार आहे तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय? साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळाचं जे स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण फॉर्म्युला म्हणतो, सूत्र, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि सिंपल फ्युचर टेन्सचं कार्य काय होतं? फ्युचर प्लॅनिंग यामध्ये व्यक्त होतात. फ्युचर प्लॅनिंग म्हणजे भविष्यकाळामध्ये काही नियोजन असेल ते नियोजन या काळामध्ये व्यक्त होत असतं. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस शाल, विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता असतो. शाल किंवा विल योग्य त्या ठिकाणी घ्यायचं असतं, इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर V1 म्हणजेच मी आता तुम्हाला बोलतो आहे, स्पीक ही बोलण्याची क्रिया आहे, म्हणजेच क्रिया जिथं व्यक्त होते त्याला आपण वर्ब म्हणतो, म्हणजेच त्याचं क्रियापदाचं मूळ रूप या काळामध्ये येतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर बघा, सब्जेक्ट शाल किंवा विल, V1 ऑब्जेक्ट, हा जो फॉर्म्युला आहे तो आहे सिंपल फ्युचर टेन्सचा. आता याच्यामध्ये शाल कधी घ्यायचं ते तुम्हाला दिसत असेल. आय आणि वी हे जर करते आले तरच तुम्हाला त्या ठिकाणी शाल घ्यायचं आहे. तसं तर आपण पाहायला गेलं तर अमेरिकन लँग्वेजमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये जास्त प्रमाणामध्ये विल हेच हेल्पिंग वर्ब वापरलं जातं. परंतु आपल्याला ज्या पद्धतीनं शिकवलं गेलेलं आहे किंवा आपल्याला जशी माहिती आहे इंडियन लँग्वेजमध्ये, आपण बघतो की जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरनुसार आय आणि वी हे जर सब्जेक्ट आलेले असतील तरच आपण काय करतो? शाल घेतो. अन्यथा ही, शी, इट, यू आणि दे हे करते आल्यानंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ब घेणार आहोत? विल. आणि मग ही सर्व विद्यार्थ्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची की सूत्र यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि या भविष्यकाळामध्ये फ्युचर प्लॅनिंग व्यक्त कशा होतात हे आता आपण उदाहरणाद्वारे पाहूयात. यामधलं जे पहिलं उदाहरण आहे ते बघा, आय शाल गो टू मुंबई नेक्स्ट वीक. घाई करायची नाही आहे, व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचं आहे. सिंपल फ्युचर टेन्स हा खूप जास्त प्रमाणात यूज होतो. त्याचं कारण फ्युचर प्लॅनिंग लोकांचं भरपूर असतं, तुमचं आमचं सर्वांचं जे फ्युचर प्लॅनिंग आहे ते असतं. आणि त्यामुळं हा जो साधा भविष्यकाळ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळी आपल्याला इंग्लिश बोलायचे असते, ज्यावेळी आपल्याला इंग्लिशमध्ये एखादं वाक्य भविष्यकाळातलं बोलायचं असेल त्यावेळी हा साधा जो भविष्यकाळ आहे तो खूप महत्त्वाचा असतो. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. आय शाल गो टू मुंबई नेक्स्ट वीक म्हणजेच काय? मी पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहे. मी पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहे हे माझं काय आहे? फ्युचर प्लॅनिंग आहे. सध्या मी जातोय का, आज जाणार आहे का नाही, तर हे मी पुढच्या आठवड्यातलं सांगतोय. आणि मग पुढच्या आठवड्यातलं म्हणजेच काय आहे? भविष्यकाळातलं आहे. आणि भविष्यकाळातलं फ्युचर प्लॅनिंग माझं आहे ते मुंबईला जाण्याचं आहे. आणि हे जर मला बोलायचं असेल तर साहजिकच आहे सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्याचा आधार घेऊन मला बोलावं लागेल. आणि ते उदाहरण होईल आय शाल गो टू मुंबई नेक्स्ट वीक. आता यामध्ये टू आलेलं आहे. टू का आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. टूमुळं आपल्याला निश्चित त्या ठिकाणी नाऊन लक्षात येतं. प्रीपोजिशन आहे टू. जर तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच चांगल्या प्रकारे अजूनही माहीत नसतील तर जे काही माझे व्हिडिओ लेक्चर्स आहेत पार्ट्स ऑफ स्पीचचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स नक्की अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच चांगल्या प्रकारे लक्षात येतील आणि कोणतीही अडचण नंतर येणार नाही. तर या वाक्यामध्ये जसं की स्ट्रक्चर आहे त्यानुसार बघा, आय आल्यानंतर इथं शाल घेतलेलं आहे. त्यानंतर वर्ब वन क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच काय? जो
क्रियापदाचा भाग असतो तो क्रिया व्यक्त करतो, भविष्यकाळातील क्रियेचा काय करतोय तो निर्देश करतोय, अशा वेळी साधा भविष्यकाळ वापरायचा असतो. आय शाल गो टू मुंबई नेक्स्ट वीक, आणि याच्यामध्ये सूत्राप्रमाणे हे उदाहरण साध्या भविष्यकाळातील असं होईल. बघा आता पुढचं उदाहरण, आय शाल मीट माय फ्रेंड टुमारो. आता यामध्ये टू हा शब्द आलेला नाही, परंतु महत्त्वाचं हे आहे की सूत्र ज्या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी हे वाक्य आहे. बघा आय आल्यानंतर साहजिकच आहे हेल्पिंग वर्ब कोणतं आलेलं आहे, भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद याला आपण म्हणतो. शाल आलेला आहे, त्यानंतर वर्ब वन म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे, आणि क्रियापदाचं मूळ रूप ज्यावेळी असतं, ज्यावेळी शाल असतं, ज्यावेळी सब्जेक्ट असतो, त्यावेळी तो काळ जो आहे तो सिंपल फ्युचर टेन्स असतो. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. उदाहरण आहे आय शाल मीट माय फ्रेंड टुमारो. माय फ्रेंड टुमारो हे काय आहे, त्या वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. आय शाल मीट इथपर्यंत जरी तुम्हाला वाक्य ओळखता आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आय शाल मीट याच्यामध्ये मीट वर्ब वन आहे, म्हणजेच काय, मी उद्या माझ्या मित्रांना भेटणार आहे. फ्युचर प्लॅनिंग आहे, उद्या मला माझ्या मित्रांना भेटायचं आहे, परंतु आज भेटायचं नाही, उद्या भेटायचं आहे, म्हणजेच हा भविष्यकाळ आहे. आणि हा जो भविष्यकाळ आहे तो साध्या भविष्यकाळातील वाक्याने कशा प्रकारे दर्शवलेला आहे हे तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. त्यानंतरचं उदाहरण बघा, वी शाल बी देअर. वी शाल बी देअर म्हणजे काय, आम्ही तेथे असू. बघा वी आल्यानंतर शाल घ्यायचंय, इथं आपण घेतलेलं आहे. आता इथं तुम्हाला सर वर्ब वन आहे का, इथं बी काय आहे, गोंधळून जायची गरज नाही, लक्षात ठेवायचंय बी हे सुद्धा काय आहे, वर्ब वन आहे, म्हणजेच क्रियापदाचं काम करणारं ते क्रियावाचक शब्द आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचंय वी शाल बी देअर म्हणजेच आम्ही तेथे असू, आम्ही तेथे असू. वी शाल बी देअर. इथं टू वगैरे शब्द आला नाही, त्याचं कारण तिथं आपल्याला माहीत नाही कुठं नेमकं आपण असणार आहोत. तेथे असू म्हणजे नेमका तो प्लेस कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळं इथं तो शब्द योग्य आलेला नाही आहे. लक्षात ठेवायचं हेच आहे की वी शाल बी देअर याच्यामध्ये बी हे क्रियापदाचं मूळ रूप आहे. सब्जेक्ट प्लस शाल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आला असेल तर तो सिंपल फ्युचर टेन्स असतो. हे सर्वांच्या आता लक्षात आलं असेल. अजून एक उदाहरण बघा, शी विल बिकम ॲन इंजिनियर. तुम्ही म्हणाल सर सगळे शालचेच उदाहरण आहेत, विलचे एकही नाही, आणि करते तर सर्वात जास्त दिलेले कोणाचे, विलचे. असं काही नाही आहे, आपण विलचं सुद्धा उदाहरण पाहणार आहोत. शी विल बिकम ॲन इंजिनियर. इथं सब्जेक्ट शी आहे, हेल्पिंग वर्ब विल आलेले, त्यानंतर बिकम वर्ब वन आहे, ॲन इंजिनियर म्हणजेच ती इंजिनियर होईल, ती इंजिनियर होईल. आता ती इंजिनियर आहे का, नाही, ती इंजिनियर होईल. या वाक्यामुळे काय लक्षात येतं की भविष्यकाळामध्ये नक्कीच ती इंजिनियर होईल. त्यासाठी अभ्यास करावा लागेल, त्यासाठी सर्व गोष्टी आहेत त्या कराव्या लागतील, आणि मग शी विल बिकम ॲन इंजिनियर, आणि मग ती इंजिनियर होईल. याच्यामधून लक्षात ठेवायचं की भविष्यकाळामध्ये ती होणार आहे, सध्या ती झालेली आहे का, नाही. म्हणजेच ज्यावेळी फ्युचर प्लॅनिंग व्यक्त होते त्यावेळी साधा भविष्यकाळ असतो, हे लक्षात घ्या. आता आपण यूज ऑफ सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळाचा उपयोग कधी करायचा हे पाहूयात. सो फ्रेंड्स, यूज ऑफ सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साध्या भविष्यकाळाचा जो उपयोग आहे तो केव्हा करायचा हे तुम्ही सर्वांनी आता लक्षात घ्या. हे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या कायम लक्षात राहील की नेमका साधा भविष्यकाळ कधी वापरायचा. साधा भविष्यकाळ वापरताना तो भविष्यात घडणारी एखादी क्रिया जर असेल तर ती दर्शवण्यासाठी सुद्धा आपण साधा भविष्यकाळ वापरायचा आहे. म्हणजेच काय बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे, वी शाल मीट देम टुमारो. वी शाल मीट, सॉरी इथं मेट झालेलं आहे, वी शाल मीट देम टुमारो. आता या ठिकाणी वी शाल मीट देम टुमारो याच्यामध्ये कळतं की आम्ही त्यांना उद्या भेटणार आहोत, आम्ही त्यांना उद्या भेटणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की भविष्यकाळातील क्रिया आहे, आणि म्हणून इथं म्हटलं आहे भविष्यात घडणारी एखादी क्रिया दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. भविष्यात कोणती क्रिया घडू द्या, तर जर ती घडणार असेल तर मात्र तुम्हाला साधा भविष्यकाळ वापरायचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. दुसरं उदाहरण बघा, आय शाल नॉट कम टुमारो. याचा अर्थ काय आहे, विद्यार्थी क्लासला कधी कधी यायचं नसेल तर सांगतात, शाळेमध्ये जर यायचं नसेल तर सांगतात मी उद्या येणार नाही. ज्यावेळी हे उदाहरण असेल त्यावेळी ते साध्या भविष्यकाळातलं असतं, हे सर्वांनी लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही म्हणता मी उद्या येणार नाही, उद्या येणार नाही, आज तर तुम्ही आलेला आहात परंतु उद्या येणार नाहीत असं ज्यावेळी तुम्ही म्हणता त्यावेळी मात्र तो जो काळ आहे तो साधा भविष्यकाळाचा असतो, आणि भविष्यकाळामध्ये ती घडणारी क्रिया असते. त्यावेळी मग अशा प्रकारचं उदाहरण वापरायचं आहे.
इथलं हे जे उदाहरण आहे ते नॉट आलेलं आहे, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि निगेटिव्ह सेंटेन्सला नॉट जे आहे ते कधी वापरायचं, तर ते वापरायचं आहे शाल किंवा विल असेल त्यानंतर आणि वर्ब आल्याच्या अगोदर. म्हणजेच वर्ब आणि शालच्या मध्ये किंवा शाल आणि वर्बच्या मध्ये ते नॉट आला असेल तर, किंवा नॉट वापरायचं आहे तर ते निगेटिव्ह सेंटेन्स असेल. असं नाही करायचं की आय शाल कम नॉट टुमॉरो असं जर उदाहरण केलं तर ते चुकीचं होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, याचं सूत्र थोडंसं वेगळं आहे, म्हणजे नॉर्मल चेंजेस आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला दिलेलं नाही. जसं की आपलं सिम्पल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल विल त्यानंतर वर्ब वन आणि ऑब्जेक्ट. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये थोडासा बदल आहे, सब्जेक्ट त्यानंतर शाल विल आणि त्यानंतर नॉट वापरायचे आणि त्यानंतर वर्ब वन आणि शेवटी कर्म. म्हणजेच शाल विल यापैकी जे योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आहे ते घेतल्यानंतर नॉट वापरून क्रियापदाचं मूळ रूप घ्या, जेणेकरून ते योग्य ते निगेटिव्ह सेंटेन्स होईल. आणि हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल. त्यानंतरचा जो यूज आहे सिंपल फ्युचर टेन्सचा तो काय आहे बघा, भविष्यकाळात नियमित घडणाऱ्या घटना दर्शवण्यासाठी. बघा, भविष्यकाळात नियमित घडणारी घटना, आता नियमित घडणाऱ्या घटना भरपूर आहेत. जसं की नियमित घडणाऱ्या घटनेमध्ये शाळाचे ओपनिंग असेल किंवा रेनी सीझन्स असेल. बघा, हे जे उदाहरण आहे ते रेनी सीझनचंच दिलेलं आहे मी. द रेनी सीझन विल कम. रेनी सीझन मीन्स पावसाळा ऋतू. पावसाळा ऋतू येणार आहे किंवा पावसाळा ऋतू येईल. पावसाळा ऋतू येणारच आहे किंवा येईल. आता या पर्टिक्युलरली या सेंटेन्सचं जे मिनिंग आहे ते आहे पावसाळा ऋतू येईल. मग ज्यावेळी आपण म्हणतो पावसाळा ऋतू येईल, येईल म्हणल्यानंतर काय होतं, ती एक नियमित घडणारी घटना आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून यूज ऑफ सिंपल फ्युचर टेन्समध्ये सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, भविष्यकाळात नियमित घडणाऱ्या घटना दर्शवण्यासाठी आपण साधा भविष्यकाळ वापरतो, सिंपल फ्युचर टेन्स वापरतो. पुढचा जो यूज आहे तो आता आपण पाहूयात. महत्त्वाचा आहे बघा, थिंक, बिलीव्ह, होप, एक्सपेक्ट, सपोज हे शब्द आहेत. पण हे फक्त शब्दच नाही तर काय आहे, क्रियापद. या क्रियापदानंतर येणाऱ्या वाक्याचा जो काळ असतो तो साधा भविष्यकाळ असतो. थिंक असेल किंवा बिलीव्ह असेल, होप असेल, एक्सपेक्ट असेल, सपोज हे जे क्रियावाचक शब्द आहेत हे सगळे क्रियापद आहेत हे लक्षात घ्या. तुम्हाला थिंक विचार करणे, बिलीव्ह विश्वास ठेवणे, होप इच्छा व्यक्त करणे, एक्सपेक्ट म्हणजे आशा असणे, सपोज म्हणजे समजणे, गृहीत धरणे. मग याच्यामधून क्रिया व्यक्त होते. परंतु असा यूज आहे की हे जे क्रियापद आहेत ह्या क्रियापदानंतर येणारं जे वाक्य असतं ते येणारं जे वाक्य आहे तो साधा भविष्यकाळाचा एक भाग असतो. म्हणजे या शब्दानंतर ज्यावेळी तुम्हाला उदाहरण दिसेल तर तो जो उदाहरणाचा भाग आहे तो सिंपल फ्युचर टेन्समधला असतो. हे सर्वांनी लक्षात घ्या. जसं की पहिलं उदाहरण आहे, आय होप शी विल रिकवर सून. आय होप या ठिकाणी आय होप हे जे ॲडिशनल वर्ड आहेत ते मी झाकलेले आहेत. आता बघा उदाहरण काय आहे, शी विल रिकवर सून. तुम्हाला सूत्राप्रमाणे जर सांगायला मी विचारलं की सांगा कोणता काळ आहे तर तुम्ही लगेच सांगता. कोणता आहे, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, वर्ब वन आणि ऑब्जेक्ट. ज्यावेळी असा असेल त्यावेळी मात्र तो सिंपल फ्युचर टेन्स असेल, सर्वांच्या लक्षात येईल. इथं पण तसंच आहे, ही विल बिकम लेट. याच्यामध्ये जो यूज आहे तो हेच माहीत देतो की ज्यावेळी हे शब्द येतात त्यानंतर जे उदाहरण असतं ते उदाहरण सिंपल फ्युचर टेन्समधलंच असतं. आय होप शी विल रिकवर सून. मला अशी आशा आहे की ती लवकरात लवकर बरी होईल. याच्यामध्ये जो काळाचा भाग आहे तो सिंपल फ्युचर टेन्स आहे. दुसरं उदाहरण आहे, आय थिंक ही विल बिकम लेट. मला असं वाटतं की त्याला उशीर होईल. मला असं वाटतं की त्याला उशीर होईन. ज्यावेळी उशीर होणार आहे त्यावेळी ती उशिरा येण्याची क्रिया किंवा तो जो उशीर आहे तो उशीर होण्याची क्रिया कधीच असणार आहे, भविष्यकाळातली. आणि म्हणून अशा प्रकारे साधा भविष्यकाळ आणि याचा उपयोग आपल्याला करायचा असतो. सर्वांनी लक्षात ठेवा. आता यानंतर जो पुढचा उपप्रकार आहे तो आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तो आपण पाहूयात. चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ कधी वापरायचा, ज्यावेळी भविष्यकाळात एखादी कृती चालू आहे असे ज्यावेळी दर्शवायचे असेल त्यावेळी आपण या काळाचा उपयोग करतो. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. आता याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते सर्वांनी फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, स्ट्रक्चर याच्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स सूत्र जे आहे त्या सूत्राप्रमाणे आपल्याला
कृती कशा प्रकारे चालू असते हे लक्षात येतं. सब्जेक्ट प्लस त्यानंतर शाल किंवा विल. सिंपल फ्युचर टेन्समध्ये सुद्धा अशा प्रकारचं स्ट्रक्चर होत असेल, इथं पण सेम तसंच आहे. आता सब्जेक्ट घेतल्यानंतर शाल विल घ्यायचे. शाल कधी घ्यायचं, विल कधी घ्यायचं तुम्हाला लक्षात आलं असेल. त्यानंतर मात्र इथं ॲडिशनल नवीन जे हेल्पिंग वर्ब आहे ते आहे बी. हा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे. सब्जेक्ट शाल विल त्यानंतर बी त्यानंतर वर्ब फोर येतो. वर्ब फोर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर शेवटी येणार आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट कर्म. आता हे जे स्ट्रक्चर आहे यानुसार तुम्हाला उदाहरणं लक्षात ठेवायचे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरायचा असतो कधी हे तुम्हाला सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. भविष्य काळात एखादी क्रिया सुरू आहे किंवा चालू असेल हे दर्शविण्यासाठी चालू भविष्यकाळ वापरतात. बघा, भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी चालू भविष्यकाळ वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय शाल बी रीडिंग अ पोयम. याच्यामधून आपल्याला या वाक्यामधून भविष्यकाळ व्यक्त होतो. आय शाल बी रीडिंग अ पोयम, मी कविता वाचत असेल. एक भविष्यकाळ एखादी क्रिया चालू असेल. यावेळी मात्र हा जो काळ आहे तो वापरला जातो. मग यामध्ये जसं स्ट्रक्चर आहे त्यानुसार बघा, सब्जेक्ट आय आलेला आहे, त्यानंतर आय आल्यानंतर शाल घ्यायचे हे तुम्ही शिकलेला आहात. त्यानंतर बी हा जो शब्द आहे तो नक्की तुम्हाला घ्यावा लागणार आहे, कारण जर तुम्ही बी हा शब्द नाही घेतला तर मात्र वाक्य पूर्णतः चुकणार आहे. आय शाल बी त्यानंतर रीड प्लस आय एन जी म्हणजेच रीडिंग म्हणजेच क्रियापदाचं चौथं याला आपण म्हणतो. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असे उदाहरण होईल. आता यामधून लक्षात ठेवायचं की ही जी क्रिया आहे ती चालू असेल अशी खात्री आहे आणि त्यावेळी हा जो काळ आहे तो वापरला जातो. याच्यानंतरचं जे उदाहरण आहे ते आहे वी शाल बी गोइंग टू स्कूल. वी शाल बी गोइंग टू स्कूल मराठीमध्ये काय होईल याचा अर्थ, आम्ही शाळेला जात असणार. आम्ही शाळेला जात असणार. वी शाल बी गोइंग टू स्कूल. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आम्ही शाळेला जात असणार. आता सध्याला ते जात आहेत का नाही, भविष्यकाळात ही क्रिया दर्शवली गेलेली आहे. म्हणजे भविष्यकाळात असं घडेल, भविष्यकाळात ही क्रिया चालू असेल असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी हा जो काळ आहे तो वापरला जातो. त्याला म्हणायचं चालू भविष्यकाळ. आम्ही शाळेला जात असणार. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट वी आहे, हेल्पिंग वर्ब शाल आहे, त्यानंतर बी वर्ब घेतलेला आहे, त्यानंतर आलेला जो शब्द आहे तो म्हणजेच वर्ब फोर ज्याला आपण क्रियावाचक शब्द बोलतो आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला असतं म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप. आणि त्यानंतर राहिलेला भाग जो आहे तो कर्म. असं ज्यावेळी असतं वाक्यामध्ये त्यावेळी तो चालू भविष्यकाळ असतो म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स तो असतो, हे लक्षात घ्या. अजून उदाहरण पाहूयात. यू विल बी गोइंग टू मार्केट. यू विल बी गोइंग टू मार्केट म्हणजे काय, थोडासा बदल आहे. तू बाजारात
जात असशील. याच्यामध्ये तू बाजारात जात असशील असं व्यक्त केलेली क्रिया आहे, म्हणजेच तो जाईल किंवा नाही याची खात्री नाहीये, परंतु असं व्यक्त केलेलं आहे की तू बाजारात जात असशील. मग याच्यामध्ये चालू भविष्यकाळ का म्हणायचं, तर ह्या चालू भविष्यकाळामध्ये जी क्रिया आहे ती चालू असेल असं त्या क्रियापदावरून आपल्याला लक्षात येत असतं, आणि म्हणून अशा प्रकारचं जे वाक्य आहे ते व्यक्त होतं, जसं की यू विल बी गोइंग टू मार्केट. अजून काही उदाहरण पाहूयात. शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. आता याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट हा शी आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब भविष्यकाळातील ज्याला आपण क्रियापद म्हणतो, सहाय्यक क्रियापद ते आहेत विल बी, क्रियापदाचं चौथं रूप, आणि ऑब्जेक्ट सॉन्ग, म्हणजेच ती गीत गात असेल. ती गीत गात असेल. आता सध्याला ती गीत गाते का नाही, भविष्यात ती गाणार आहे, आणि ज्यावेळी ती गात असेल त्यावेळी ही क्रिया आहे शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. तर सर्वांनी हे लक्षात घ्यायचे, जो चालू भविष्यकाळ आहे याच्यामध्ये क्रिया ही चालू असेल असं गृहीत धरलं जातं, आणि ही क्रिया बोलली जाते, त्यावेळी हा जो चालू भविष्यकाळ आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात एक गोष्ट ठेवायची की जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर मात्र जे थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं की नॉट नेमकं वापरायचं कधी वापरायचं बघा. या ठिकाणी जर निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तुम्हाला हेच, तर कसं कराल तुम्ही, आय शाल नॉट बी रीडिंग अ पोयम, वी शाल नॉट बी गोइंग टू स्कूल. पुन्हा एकदा पुढचं उदाहरण लक्षात घ्या, यू विल नॉट बी गोइंग टू मार्केट. यू विल बी नॉट गोइंग टू मार्केट असं नाही करायचं, त्यामुळं लक्षात ही गोष्ट ठेवायची. शी विल नॉट बी सिंगिंग अ सॉन्ग, शी विल बी नॉट सिंगिंग अ सॉन्ग असं चुकीचं उदाहरण करायचं नाही. उदाहरण निगेटिव्ह काय होईल मग, या ठिकाणी हेच उदाहरण जर निगेटिव्ह करायचं असेल तर बघा काय होईल, शी विल, त्यानंतर आता तुम्हाला नॉट घ्यायचं हे लक्षात घ्या, शी विल नॉट बी सिंगिंग अ सॉन्ग, म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. वरचे जे वाक्य होते ते कोणते आहेत, पॉझिटिव्ह सेंटेन्स, आणि खालचं जे उदाहरण आहे ते कोणतं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. आणि नॉट जे आहे ते कधी घ्यायचं हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय, ज्यावेळी विल आणि बी म्हणजेच जे हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यामध्ये घ्यायचे. या अगोदरच्या सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण काय करत होतो, विल आणि वर्ब वनच्या मध्ये घ्यायचो, या दोन्ही हेल्पिंग वर्बच्या मध्ये नॉट घ्यायचे, हे सर्वांनी आता लक्षात घ्यायचे. शी विल नॉट बी सिंगिंग अ सॉन्ग. तुम्हाला हे उदाहरण लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे ज्यावेळी चालू भविष्यकाळ असतो त्यावेळी पुन्हा एकदा सांगतो, एखादी क्रिया चालू असेल हे दर्शनासाठी हा जो काळ आहे तो वापरला जातात, आणि या सर्व वाक्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे जे उदाहरण आहेत या उदाहरणाद्वारे हा चालू भविष्यकाळ आहे. आय होप तुम्हाला हा जो फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे चांगल्या प्रकारे समजला असेल. फ्युचर टेन्स मधला जो पुढचा प्रकार आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. तर फ्युचर परफेक्ट टेन्स हा जो पुढचा प्रकार आहे याच्यामध्ये आपण जी क्रिया आहे ती कशा प्रकारे घडलेली असते किंवा नेमका हा फ्युचर परफेक्ट टेन्स वापरायचा कधी हे समजून घेणार आहोत. विद्यार्थ्यांना कित्येक वेळा कळतच नाही की फ्युचर परफेक्ट टेन्स कधी वापरायचा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कधी वापरायचा किंवा सिंपल फ्युचर कधी वापरायचा. जास्त प्रमाणामध्ये आपण त्याचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि इथे चूक होते. त्यामुळं जे फ्युचर परफेक्ट टेन्स असतील किंवा टेन्स सिरीजमधले जे सर्व घटक असतील ते सर्व घटकांचा अभ्यास नक्की करा, जेणेकरून सिक्वेन्सनुसार तुमच्या ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील. पहिला जो काळ आहे तो प्रेझेंट टेन्स असेल, त्यानंतर पास्ट टेन्स असेल, किंवा आता जो सुरू आहे तो फ्युचर टेन्स. ज्यावेळी तुम्ही प्रेझेंट टेन्स रेफर कराल, त्यानंतर पास्ट टेन्स रेफर कराल आणि त्यानंतर फ्युचर टेन्समध्ये याल, त्यावेळी तुम्हाला सिक्वेन्सली त्याचं जास्त नॉलेज मिळायला मदत होईल. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की या अगोदरचे जे व्हिडिओ लेक्चर आहेत ज्याच्यामध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्सच्या अगोदर जे पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स हे क्रमाने तुम्हाला अभ्यासायचा, जेणेकरून हा जो फ्युचर टेन्स आहे तो चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला
फ्युचर टेन्समधला जो तिसरा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स हा शिकायचा आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण भविष्यकाळ. आता पूर्ण भविष्यकाळ याच्यामध्ये क्रिया जी आहे ती भविष्यकाळातच सुरू झालेली असणार आहे आणि भविष्यकाळातच संपणार असणार आहे. असं ज्यावेळी असतं त्यावेळी तो पूर्ण भविष्यकाळ असतो. आता या फ्युचर परफेक्ट टेन्सचा स्ट्रक्चर फॉर्म्युला जो आहे तो आपण प्रथम पाहूयात. याचं जे स्ट्रक्चर आहे ते अगोदर लक्षात घ्या. सब्जेक्ट जसं की आपण सुरुवातीला करता घेतो, त्यानंतर शाल हॅव किंवा विल हॅव प्लस वर्ब 3. वर्ब 3 म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणजे मुख्य क्रियापद जे आहे त्याचं तिसरं रूप या ठिकाणी येईल. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता यामध्ये तुम्हाला जे वाक्य आहे त्या वाक्यानुसार तो काळ जो आहे तो ओळखता कसा येतो बघा. त्या वाक्यामध्ये हे सूत्र असतं, दोन्ही नसणार आहे. हेल्पिंग वर्ब शाल हॅव किंवा विल हॅव दोन्ही घ्यायचेत का? नाही. परंतु ते वाक्य कसं असेल बघा. उदाहरण पाहूयात. आय आल्यानंतर काय घेणार आहात तुम्ही? म्हणजेच कोणतं हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे? शाल हॅव. आय शाल हॅव वर्ब 3 कंप्लीटेड माय होमवर्क. आता यामध्ये सब्जेक्ट जो आहे तो आहे आय. शाल हॅव याला आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद. आणि त्यानंतर याला आपण म्हणतो वर्ब 3. वर्ब 3 म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, वर्ब 3 आणि जो राहिलेला भाग आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट, कर्म. ज्यावेळी असं असेल त्यावेळी जो काळ आहे तो असतो फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळाचा. पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग नेमका कधी होतो हे आता आपल्याला पाहायचे. भविष्यकाळातील एखाद्या क्षणी पूर्ण झालेली क्रिया. बघा काय म्हटलेलं आहे? भविष्यकाळातील एखाद्या क्षणी पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी. म्हणजेच भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि हे ज्यावेळी दाखवलं जातं त्यावेळी हा काळ असतो. भविष्यकाळातील एखाद्या क्षणी पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतात. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. आता यामध्ये जसं की आय शॅल हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क, याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल? जर आपल्याला मराठीमध्ये त्याचं इन्फॉर्मेशन त्याची पाहिजे असेल तर काय होईल? आय शॅल हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क इन द मिनिंग इन मराठी, मी माझा गृहपाठ पूर्ण केला असेन. मी आता बोलतोय सध्याला माझा गृहपाठ पूर्ण आहे असं त्याचा अर्थ होत नाही. भविष्यामध्ये ज्यावेळी मी हा गृहपाठ पूर्ण करणार आहे त्यावेळची ही क्रिया आहे की मी माझा गृहपाठ जो आहे तो पूर्ण केलेला असेन असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतरच उदाहरण बघा. आय शाल हॅव सं अ सॉन्ग. आय शाल हॅव संग अ सॉन्ग. आय सब्जेक्ट, त्यानंतर शाल आलेला आहे. सूत्राप्रमाणे हॅव आपण घेतलं, त्यानंतर सिंगचं तिसरं रूप संग आहे. सिंगचं दुसरं रूप काय आहे? सॅंग. वर्ब 3 संग अ सॉन्ग. म्हणजे सब्जेक्ट शाल हॅव, वर्ब 3 आणि ऑब्जेक्ट ज्यावेळी असतो त्यावेळी तो जो काळ आहे तो असतो फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. त्यानंतरचं उदाहरण बघा. शी, सब्जेक्ट जर शी असेल तर त्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब
विल हॅव घ्यायचं आहे. इथं दिलेलं आहे त्या पद्धतीनं शी विल हॅव visited she will have visited the Taj Mahal. She will have visited the Taj Mahal. ती ताजमहलला भेट देईन असा याचा अर्थ होतो. याच्यामध्ये सब्जेक्ट, त्यानंतर विल, त्यानंतर हॅव, वर्ब 3 आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे. असं ज्यावेळी होतं त्यावेळी तो जो काळ आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्सचा. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. पुढचं उदाहरण बघा. राम विल हॅव completed his story. या उदाहरणामध्ये राम हा कर्ता आहे, विल हॅव हेल्पिंग वर्ब आणि मुख्य क्रियापदाचे स्वरूप आहे कंप्लीटेड. हिज स्टोरी, राम त्याची कथा पूर्ण करेल असा त्याचा अर्थ होतो. राम त्याची कथा पूर्ण करेल. आणि यामध्ये सूत्राप्रमाणे आपण बघू शकतोय सब्जेक्ट आलेला आहे, विल हॅव आलेला आहे आणि वर्ब 3 आलेला आहे. ज्यावेळी असं होतं त्यावेळी तो जो काळ आहे तो असतो पूर्ण भविष्य काळाचा. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. त्यानंतरच उदाहरण बघा. We shall have gone to school. We shall have gone to school. याचा जो अर्थ आहे तो काय होईल? आम्ही शाळेला गेलेलो असणार. आम्ही शाळेला गेलेलो असणार. वी शॅल हॅव गोन टू स्कूल. आता याच्यामध्ये तुम्हाला जसं या ठिकाणी म्हटलेलं आहे भविष्यकाळातील एखाद्या क्षणी पूर्ण झालेली क्रिया, या सर्व ज्या क्रिया आहेत त्या भविष्यकाळात एखाद्या क्षणी पूर्ण होणार आहेत. असं ज्यावेळी असतं त्यावेळी जो तो काळ असतो तो पूर्ण भविष्यकाळ असतो. हे सर्वांनी लक्षात घ्या. या ठिकाणी जे तुम्हाला 5 उदाहरणे दिसतात हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत, म्हणजेच हे होकारार्थी वाक्य आहेत. निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजेच नकारार्थी वाक्य करताना ते कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे हे आता आपल्याला पाहायचंय. बघा, ज्यावेळी स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येतं सब्जेक्ट शॅल हॅव, विल हॅव, वर्ब 3 ऑब्जेक्ट. निगेटिव्हचं स्ट्रक्चर सुद्धा असंच असणार आहे, थोडासा चेंज असेल त्याच्यामध्ये, तो आपण आता पाहणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे केले गेले पाहिजेत ते बघा. अगोदर या निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगणार आहे. खूप सोपं आहे. सब्जेक्ट, त्यानंतर शाल, त्यानंतर नॉट घ्यायचे. म्हणजे फरक काय आहे? फक्त शाल हॅवच्या मध्ये नॉट घ्यायचे. सब्जेक्ट प्लस शाल नॉट हॅव. त्यानंतर जर विल आला असेल तर सेम विल नॉट हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय तर ज्यावेळी उदाहरणामध्ये निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर असतं त्यावेळी जे निगेटिव्ह वर्ड आहे नॉट तो शाल आणि हॅवच्या मध्ये घ्यायचा किंवा विल आणि हॅवच्या मध्ये घ्यायचा. ते आपण उदाहरणाद्वारे पाहूयात. फॉर एक्झाम्पल, समर्थ विल. ज्यावेळी निगेटिव्ह सेंटेन्स असतं त्यावेळी ते विल नंतर घ्यायचं, जसं स्ट्रक्चर इथं आहे. समर्थ विल नॉट हॅव. त्यानंतर ज्या पद्धतीने सूत्र आहे त्या पद्धतीने घ्यायचे. स्पोकन वेल. निगेटिव्ह सेंटेन्स आहे. समर्थ विल नॉट हॅव स्पोकन वेल. विद्यार्थी कधी कधी अशा चुका करतात. शी विल हॅव नॉट स्पोकन वेल. विल हॅवचं जे काही हेल्पिंग वर्ब आहे ते घेऊन नंतर नॉट लावतात. तर तसं करायचं नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. यामध्ये हे जे पहिलं उदाहरण आहे यामधून तुम्हाला लक्षात आलं असेल की नॉट हे नेमकं यूज कधी करायचे. पुढचं उदाहरण पहा. आय आल्यानंतर शाल घ्यायचे. आय शाल.
त्यानंतर नॉटची रचना ज्यावेळी निगेटिव्ह सेंटेन्स असेल त्यावेळी मात्र ते आता नॉट जो शब्द आहे निगेटिव्ह वर्ड तो आता घ्यायचा. आय शॅल नॉट हॅव रिटन अ लेटर. आय शाल नॉट हॅव रिटन अ लेटर. ज्या पद्धतीनं तुम्हाला सूत्र दिलेलं आहे त्या पद्धतीने हे वाक्यही तुम्हाला कळलं असेल. आय सब्जेक्ट आहे, त्यानंतर शाल घेतलेला आहे, त्यानंतर नॉट, त्यानंतर हॅव निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे नॉट घेतली, त्यानंतर हॅव, त्यानंतर वर्ब 3 रिटन कशाचं तिसरं रूप आहे राईटचं अ लेटर. अजून एक उदाहरण बघा. यू आल्यानंतर जे हेल्पिंग वर्ब आहे ते विल घ्यायचंय. यू विल निगेटिव्ह वाक्य करायचं असल्यामुळे आपल्याला नॉट घ्यावं लागेल. यू विल नॉट हॅव गोन टू स्कूल. बघा सूत्राप्रमाणे उदाहरण आहे यू विल नॉट हॅव गोन टू स्कूल. गोचं तिसरं रूप मराठीत वाक्य हे होईल असं, तू शाळेला गेलेला. आता यू आहे त्याच्यामुळे मुलगी आहे का मुलगा यामध्ये आपल्याला यू या वर्बमुळं किंवा कर्त्यामुळं कळणार नाहीये. वर्ब नाही कर्त्यामुळं कळणार नाहीये. तू शाळेला गेलेला किंवा गेलेली नसशील असा याचा अर्थ होतो. तू शाळेला गेलेला नसशील. बघा पुढचं उदाहरण. मानसी विल नॉट हॅव. मानसी विल नॉट हॅव लर्न्ड वेल. यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि स्ट्रक्चर प्रमाणे हे जे उदाहरण आहे ते आहे फ्युचर परफेक्ट टेन्सचं. याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं सब्जेक्ट कोणता आहे सांगा, सब्जेक्ट कोणता आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल सब्जेक्ट आहे मानसी. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे विल नॉट हॅव हेल्पिंग वर्ब आहे. आणि वर्ब 3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप आहे 3 आणि जो राहिलेला भाग आहे तो आहे ऑब्जेक्ट कर्म. म्हणजेच कर्ता सहाय्यकारी क्रियापद क्रियापदाचं तिसरं रूप आणि कर्म. पण सहाय्यकारी क्रियापद कोणतं शाल हॅव किंवा विल हॅव असा असेल त्यावेळी तो जो काळ आहे तो असतो फ्युचर परफेक्ट टेन्स. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. तर अशा प्रकारे जो फ्युचर परफेक्ट टेन्स आहे ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल. आता फ्युचर टेन्समधला जो शेवटचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तो आता आपण शिकणार आहोत. फ्युचर टेन्समधला हा जो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे तो शेवटचा उपप्रकार आहे ज्याला आपण चालू पूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. चालू पूर्ण भविष्यकाळ असं का म्हणायचं हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच काय तर भविष्यकाळातील एखादी जी क्रिया आहे ती क्रिया ठराविक वेळेच्या खूप अगोदर सुरू होऊन त्या वेळेवरही सुरू असेल किंवा पूर्ण झालेली असेल असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. बघा चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण आता पूर्ण म्हणल्यानंतर ती पूर्ण झालेली क्रिया असू शकते आणि चालू म्हणल्यानंतर ती क्रिया चालूही असू शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो हेच आपल्याला या वाक्यावरून कळतं किंवा इथं जे सांगितलेली माहिती आहे त्या माहितीवरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये क्रिया चालूही असू शकते किंवा क्रिया पूर्णही झालेली असू शकते. जसं पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात घ्यायचंय भविष्यकाळातील एखादी क्रिया ठराविक वेळेच्या खूप अगोदर सुरू होऊन त्या वेळेवरही सुरू असेल. खूप अगोदर सुरू झालेली क्रिया त्या वेळेवरही सुरू असेल किंवा पूर्णही झालेली असू शकते ती क्रिया. ज्यावेळी असं असेल त्यावेळी असं दर्शवण्यासाठी जो काळ वापरला जातो तो असतो चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचंही आपल्याला फॉर्म्युला स्ट्रक्चर पाहायचं आहे.
याचं जे सूत्र आहे ते आहे बघा, सब्जेक्ट त्यानंतर शाल हॅव किंवा विल हॅव, त्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा आहे, त्यानंतर वर्ब फोर, वी फोर म्हणजेच मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, आणि त्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं असेल कर्म. तर हे एवढं मोठं तुम्हाला स्ट्रक्चर वाटत असेल, पण जास्त घाबरून जायची गरज नाही. तुम्ही या अगोदर फ्युचर परफेक्ट टेन्स शिकलेला आहात. यामध्ये नवीन काय आहे बरं, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि या सूत्रामध्ये बघा, फ्युचर परफेक्ट टेन्सचं सूत्र तुम्हाला आता आठवत असेल, सब्जेक्ट शाल हॅव किंवा विल हॅव, वर्ब 3 ऑब्जेक्ट, हे होतं फ्युचर परफेक्ट टेन्सचं सूत्र. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये नवीन काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल हॅव विल हॅव. इथं तिथंही होतं आणि इथंही आहे. इथं फक्त नवीन आहे बीन आणि वर्ब फोर, म्हणजेच फक्त थोडासा बदल आहे. म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतं आणि बीन हा ॲडिशनल वर्ड आहे. वर्ड म्हणजे ते हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद. आणि अशा प्रकारे हा जो चालू पूर्ण भविष्यकाळ आहे त्याचं जे सूत्र आहे ते अगदी सोप्या प्रकारे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. जर तुम्हाला निगेटिव्ह स्ट्रक्चर पाहिजे असेल तर ते मी नंतर सांगणार आहे. अगोदर आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य पाहणार आहोत. तर होकारार्थी वाक्य कोणते असतात आणि कशा प्रकारे ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये ओळखायचे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. बघा, पहिलं उदाहरण, वी शाल हॅव. सब्जेक्ट वी आहे, त्यानंतर शाल घ्यायचंय, त्यानंतर हॅव घ्यायचंय. वी शाल हॅव बीन. सूत्राप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचे की सब्जेक्ट वी आल्यानंतर शाल घ्यायचं, हे आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये सुद्धा म्हणजेच या अगोदर पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर हॅव घ्यायचे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे हा. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे इथं बीन शब्द असणार आहे, म्हणजे चौथा काळ आहे हा. आणि चौथ्या काळामध्ये आपण पाहिले वर्ब फोर येतं, म्हणजेच प्रेझेंट टेन्सचा जो चौथा काळ आठवा तुम्ही, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वर्ब फोर वापरायचं होतं, ते वापरलं. पास्ट टेन्समध्ये सुद्धा तसंच आहे आणि इथं पण तसंच आहे. फक्त इथं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे, ते तुम्हाला लक्षात आलं असेल. सब्जेक्ट शाल हॅव प्लस बीन वर्ब फोर. वी शाल हॅव बीन गोइंग टू पुणे. वी शाल हॅव बीन गोइंग टू पुणे. या वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे, शाल हॅव सूत्र जे आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे, वर्ब फोरही ओळखता आला पाहिजे. दुसरं उदाहरण पहा, ही विल हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ही विल हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. आता याला जर तुम्हाला मराठीमध्ये ओळखायचं असेल या वाक्याला, तर कसं ओळखायचं बघा, तो सकाळपासून, सिन्स म्हणजे पासून, तो सकाळपासून खेळत असेल. किंवा तो सकाळपासून खेळत आलेला असेल. खेळत आलेला असेल म्हणजे अशा प्रकारे वाक्य जे आहे मराठीमध्ये ते बदलतं. तो सकाळपासून खेळत असेल किंवा खेळत आलेला असेल. आता ही जी क्रिया आहे ती चालू पण आहे किंवा पूर्णही झालेली असू शकते, परंतु याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, तो सकाळपासून खेळत असेल याच्यामध्ये क्रिया ही सुरू झालेली आहे आणि ठराविक वेळेच्या अगोदर सुरू झालेली आहे असं म्हटले. आणि इथं म्हटले बघा, सुरू असेल किंवा पूर्ण झालेली असेल हे मात्र सांगता येत नाही. त्या क्रिया, त्या वाक्यावरून तुम्हाला ते लक्षात येतं की ती क्रिया नेमकी सुरू झालेली आहे की संपलेली आहे. पुढचं उदाहरण पाहूयात आपण. शी, सब्जेक्ट शी आला नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब विल घ्यायचं आहे. विल हॅव बीन. शी विल हॅव बीन अटेंडिंग
अ क्लास. पुढचं उदाहरण बघा. टीना will have been making a cup of tea. टीना विल हॅव बीन मेकिंग अ कप ऑफ टी. आता याच्यामध्ये सब्जेक्ट आहे टीना, त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल हॅव बीन आहे, वर्ब फॉर मेकिंग आणि राहिलेला भाग अ कप ऑफ टी ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारचं ज्यावेळी वाक्य असतं त्यावेळी तो जो काळ आहे तो असतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. ही जी उदाहरणं आहेत ती अफर्मेटिव्ह सेंटेन्सची आहेत. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सची उदाहरणं पाहूयात. निगेटिव्ह सेंटेन्सच्या उदाहरणामध्ये थोडासा बदल आहे. थोडासा बदल म्हणजे वाक्यामध्ये खूप मोठा बदल आहे, परंतु वाक्य करण्यामध्ये मात्र थोडासा बदल आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. त्याचं कारण जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा चेंज आहे. म्हणजे मी वाक्यामध्ये पूर्णतः बदल होतो वाक्याच्या अर्थामध्ये, परंतु स्ट्रक्चरमध्ये मात्र थोडासा चेंज कसा होतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. अगोदर तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो मी सांगतो निगेटिव्ह सेंटेन्सचा. निगेटिव्ह सेंटेन्स. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट करता इथे असणार आहे, त्यानंतर शाल नॉट हॅव किंवा विल नॉट हॅव असं ह्याचं सूत्र आहे. आता यानंतर तर तुम्हाला माहित आहे कोणता शब्द येणार आहे, बीन. त्यानंतर बीन नंतर येईल वर्ब फोर, म्हणजेच क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतं हे लक्षात घ्या, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. तर हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं नकारार्थी जे सूत्र आहे ते या पद्धतीने असेल. फक्त चेंज आहे शाल हॅव मध्ये नॉट किंवा विल हॅव मध्ये नॉट, एवढाच बदल आहे. ते सर्वांनी लक्षात घ्यायचं. याचे काही उदाहरणं आपण पाहूयात. आय शाल निगेटिव्ह वाक्य जर करायचं असेल तर नॉट शाल नंतर घ्या. आय शाल नॉट हॅव बीन, आय शाल नॉट हॅव बीन इटिंग अ मँगो फ्रूट. वाक्याचा काळ तर तुम्हाला आता ओळखता येत असेल फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये फक्त नॉट कधी वापरायचं हेच विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं या वाक्यामध्ये. आय शाल नॉट हॅव बीन इटिंग अ मँगो फ्रूट. याच्यामध्ये शाल आणि हॅव हे जे आहे या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला नॉट हे जे नकारदर्शक शब्द आहेत ते घ्यायचे आहेत. त्यानंतरचं उदाहरण बघूयात आपण. रोहन विल हॅव, सॉरी असं नाही करायचं. या ठिकाणी जर तुम्ही हॅव घेऊन नंतर नॉट जर घ्यायला लागला तर मात्र चूक होईल. विल नॉट हॅव बीन स्पीकिंग, वर्ब फोर आहे स्पीकिंग इंग्लिश वेल. रोहन विल नॉट हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश वेल. आता या वाक्याचा अर्थ जो आहे तो म्हणजे काय आहे, रोहन चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलत नसेल. या वाक्यामधून जी क्रिया आहे ती क्रिया व्यक्त होण्याची क्रिया जी कोणती व्यक्त होते, बोलण्याची क्रिया व्यक्त होते, आणि इंग्रजी चांगल्या प्रकारे न बोलण्याची क्रिया या वाक्यामध्ये व्यक्त होते. जसं की हे पहिलं उदाहरण तुम्ही पाहू शकता. दुसरं अजून एखादं उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय ते लक्षात घ्या. ही विल, आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स जर करायचं असेल तर नॉट लगेच घ्यायचं विसरायचं नाही. ही विल नॉट हॅव बीन प्लेइंग
वेल. तो चांगल्या प्रकारे खेळत नसेल. ही विल नॉट हॅव बीन प्लेइंग वेल. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगायचे हा जो आहे तो सब्जेक्ट आहे. त्यानंतर विल नॉट हॅव बीन ह्याला आपण काय म्हणतो, हेल्पिंग वर्ब म्हणतो, सर्वांनी लक्षात घ्या. आणि प्लेइंग हे या वाक्यातलं क्रियापद आहे, म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप. वर्ब 4 आणि जो राहिलेला भाग आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट, कर्म. तर अशा प्रकारे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, वर्ब 4 आणि ऑब्जेक्ट ज्या वाक्यामध्ये असतं तो जो काळ आहे तो कसा ओळखायचा ते या सूत्रावरून. सब्जेक्ट शाल हॅव, विल हॅव, बीन, वर्ब 4, ऑब्जेक्ट. अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि नेगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट शाल नॉट हॅव, विल नॉट हॅव प्लस बीन, वर्ब 4 अँड द लास्ट वन इज ऑब्जेक्ट. तर हे जे सूत्र आहे ते आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता आपण तुम्हाला जसं मी व्हिडिओ लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर सांगितलं होतं किंवा सुरू होताना सांगितलं होतं की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये वाक्याचं रूपांतर कशा प्रकारे करायचं हे पाहणार आहोत. तर आता आपण प्रेझेंट टेन्सपासून फ्युचर टेन्सच्या या काळापर्यंत जे 12 वाक्याचे उपप्रकार आहेत, 12 काळाचे उपप्रकार आहेत, त्या 12 काळाच्या उपप्रकारामध्ये आपण वाक्य करणार आहोत. म्हणजेच मी एक सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य घेणार आहे आणि सूत्राप्रमाणे तुम्हाला किंवा मी या ठिकाणी करून दाखवणार आहे की 12 जे काळ आहेत, उपप्रकार ज्याला आपण म्हणतो, त्या उपप्रकारामध्ये हे वाक्याचं रूपांतर करायचे. म्हणजे एक सिंपल प्रेझेंट टेन्समधलं उदाहरण त्याचं रूपांतर राहिलेल्या 11 उपप्रकारामध्ये कशा प्रकारे होतं हे आता आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जे काही काळाचे उपप्रकार आहेत त्याच्या सर्व उपप्रकाराचे स्ट्रक्चर्स पाहणार आहोत. जसं की आपण टेन्समध्ये सुरुवातीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो, तसे तर आपण सुरुवात बेसिक टेन्सपासून केलेली आहे की काळाचा जो बेस आहे तो काय आहे. जे नवीन व्ह्यूअर असतील त्यांना मला सांगायचं आहे, विनंती करतो त्यांना की जर त्यांनी या अगोदरचे व्हिडिओ लेक्चर्स अटेंड केले नसतील, पाहिले नसतील तर ते नक्की करा, जेणेकरून तुम्हाला टेन्स सिरीज चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कारण आपण टेन्स बेसिकपासून सुरुवात केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे टेन्स शिकलेलो आहोत. तर आता जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 12 काळामध्ये एका वाक्याचं रूपांतर करायचे आणि हे रूपांतर करत असताना त्याच्या अगोदर मला सर्वांना अगोदर स्ट्रक्चर्स सांगायचे आहेत. तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. जे 12 उपप्रकार आहेत त्या 12 उपप्रकाराचे जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते आता तुम्हाला बोर्डवरती मी देणार आहे, ते सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. प्रेझेंट टेन्समधला जो पहिला काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट, तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर जे आहे ते आहे सब्जेक्ट प्लस P1 क्रियापदाचा मूळरूप प्लस ऑब्जेक्ट. स्ट्रक्चर तुम्हाला लिहून देण्याचं कारण आहे की आपण 12 काळामध्ये रूपांतर वाक्याचं बघणार आहोत कसं होतं ते बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जे फॉर्म्युला आहे, प्रत्येक काळाचा फॉर्म्युला तो खूप महत्त्वाचा आहे. वाक्याचं वेगवेगळ्या काळामध्ये रूपांतर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्रियापद आणि त्या क्रियापदाचं रूप. कारण की जसं की तुम्हाला माहीत असेल क्रियापदाचे एकूण 4 रूप आहेत. मूळ क्रियापद आहे, त्यानंतर दुसरं क्रियापद आहे, त्यानंतर तिसरं क्रियापद आहे आणि त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय. आता मूळ क्रियापदाचं रूपांतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रियापदामध्ये रूपांतर करत असताना त्या क्रियापदाचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. जर त्याचा अभ्यास नसेल, म्हणजेच क्रियापदाचा जर अभ्यास नसेल तर तुम्हाला मात्र वाक्याचं रूपांतर करायला थोडंसं अवघड जाईल. त्यासाठी जर तुम्ही क्रियापदाचा अभ्यास केला नसेल तर त्याचा अभ्यास करा. आता मात्र तुम्हाला ह्या स्ट्रक्चरनुसार वाक्याचं रूपांतर मी करून दाखवणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. जसं की या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचं हे सूत्र आहे सब्जेक्ट P1 ऑब्जेक्ट. ज्यावेळी मी पहिलं उदाहरण देणार आहे बोर्डवरती ते उदाहरण या सूत्राप्रमाणे असेल आणि या नंतरच्या सूत्रामध्ये त्या वाक्याचा कशा प्रकारे बदल होतो हे आज आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर पुढचं जे
पुढचा जो उपप्रकार आहे प्रेझेंट टेन्स मधला तो आपण पाहिला प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस याचं जे फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चर आहे ते होतं किंवा आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब फॉर प्लस ऑब्जेक्ट. एम इज आर वर्ब फॉर प्लस ऑब्जेक्ट हे आहे चालू वर्तमान काळाचं सूत्र. त्यानंतरचा काळ प्रेझेंट टेन्स मधला जो तिसरा उपप्रकार आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट हे आहे. सब्जेक्ट हॅव हॅज वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतरचा प्रेझेंट टेन्स मधला चौथा उपप्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता या काळाला जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे बघा. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. करता हॅव हॅज बीन क्रियापदाचं चौथं रूप आणि त्यानंतर कर्म हे आहे सूत्र प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतरचा जो काळ आहे तो आहे पास्ट टेन्स. हे झाले प्रेझेंट टेन्स मधले 4 उपप्रकार आणि त्याचे फॉर्म्युले. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे 4 जे उपप्रकार आहेत ते आहेत प्रेझेंट टेन्स मधले. आता आपल्याला पास्ट टेन्स मधले 4 उपप्रकार पाहायचे आहेत. तर पास्ट टेन्स मधला जो पहिला उपप्रकार आहे तो आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते बघा. सब्जेक्ट प्लस खूप सोपं V2 प्लस ऑब्जेक्ट. कर्ता अधिक क्रियापदाचं दुसरं रूप अधिक कर्म असेल तर तो काळ असतो सिंपल पास्ट टेन्स. हे सर्वांनी लक्षात घ्या. पास्ट टेन्स मधला जो दुसरा उपप्रकार आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस. आता वाज कधी वापरायचं आणि वेअर कधी वापरायचं हे तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकायला मिळेल. जे कोणी नवीन व्ह्यूअर असतील त्यांनी हा जो क्रम आहे हा क्रम अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जशाच तसा दिलेला आहे. सिंपल प्रेझेंट असेल, प्रेझेंट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट परफेक्ट असेल किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल आणि इथून पुढचे टोटल तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत गुरुवर्य क्लास या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळं त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सर्व जे काळाचे उपप्रकार आहेत ते अवश्य अभ्यासा. याचं जे सूत्र आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सब्जेक्ट वाज वेअर त्यानंतर तुम्हाला V4 घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. करता त्यानंतर टू बीचे भूतकाळी हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाला ING प्रत्यय आणि कर्म. त्यानंतर तिसरा जो उपप्रकार आहे पास्ट टेन्स मधला तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आणि पास्ट परफेक्ट टेन्स हा खूप सोपा जातो हे आपण शिकलेलो आहोत. पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. हॅड सिंग्युलर नाउन आलं तरी हॅड, प्लुरल आलं तरी हॅड. त्यामुळं जास्त अवघड हा काळ जात नाही. जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना की पहिल्यांदाच टेन्स
आज जो घटक आहे शिकायला लागलेले अशा विद्यार्थ्यांना हा खूप सोपा वाटेल. काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना परफेक्टली सगळं काही जमतं आहे, परंतु रिव्हिजन म्हणून ते हे व्हिडिओ लेक्चर पाहत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण की कोणीही शिकत असताना आपलं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये जर अजून जास्त भर पडत असेल तर ती चांगलीच गोष्ट असते. चौथा जो उपप्रकार आहे पास्ट टेन्समधला तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही बघू शकताय या दोन्ही स्ट्रक्चरमधला जो डिफरन्स आहे तो जास्त नाही आहे. जसं सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, इथं सिंपल पास्टला सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट, बरोबर. दुसरा काळ बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट एम इज आर वर्ब फोर ऑब्जेक्ट. इथं काय बदल आहे, सब्जेक्ट एम इज आरच्या ऐवजी इथं वॉज वेर आलेले. बाकीचं स्ट्रक्चर जसं जसं दिसत असेल तुम्हाला. किती सोपं आहे बघा, गोंधळून जायची गरज अजिबात नाही. तिसरा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट हॅव हॅज वर्ब थ्री ऑब्जेक्ट. इथला तिसरा बघा पास्ट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट हॅड वर्ब थ्री ऑब्जेक्ट. हॅव हॅजच्या ऐवजी काय आहे, फक्त इथं हॅड, झाला पास्ट परफेक्ट. चौथा इथला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, सब्जेक्ट हॅव हॅज बीन वर्ब फोर ऑब्जेक्ट. इथला पास्ट टेन्स मधला चौथा उपप्रकार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट हॅड बीन वर्ब फोर ऑब्जेक्ट. इथं हॅव हॅज आहे, इथं मात्र हॅड आहे. सॉरी, इथं हॅव हॅज आहे, इथं हॅड आहे. याच्या व्यतिरिक्त बदल आहे का काही, नाही. हीच गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची की जास्त अवघड नाही, फक्त काळजीपूर्वक लक्ष देऊन जर अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट शक्य होते. आता याच्यातला जो पुढचा प्रकार पाहिला आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेला आहे आपण, तो म्हणजे फ्युचर टेन्स. तो आता आपण पाहूया. फ्युचर टेन्स मधला जो पहिला उपप्रकार आपण पाहिला आज तो होता सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर सब्जेक्ट शाल किंवा विल प्लस V1 म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप अधिक कर्म ज्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट. हे आहे सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर. दुसरा काळ पाहिला फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस चालू भविष्यकाळ याला म्हणायचं. फ्युचर कंटिन्युअसचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल बी किंवा विल बी प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. लक्षात राहू द्या, फ्युचर कंटिन्युअस चालू भविष्यकाळ करता शाल बी विल बी वर्ब फोर ऑब्जेक्ट. हे आहे सूत्र फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं. त्यानंतरचा जो उपप्रकार होता मी का म्हणतोय, कारण आज आपण पाहिलेला आहे फ्युचर परफेक्ट टेन्स हा प्रकार. तिसरा जो उपप्रकार आहे तो आहे फ्युचर परफेक्ट. आणि फ्युचर परफेक्टचं स्ट्रक्चर बघा सब्जेक्ट प्लस शाल हॅव किंवा विल हॅव प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट. हे स्ट्रक्चर आहे फ्युचर परफेक्टचं. त्यानंतर फ्युचर टेन्समधला जो शेवटचा प्रकार आपण पाहिला आज तो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला इथून लिहून देतोय. सब्जेक्ट शाल हॅव किंवा विल हॅव, त्यानंतर बीन वर्ब फोर आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. हे आहे स्ट्रक्चर सब्जेक्ट शाल हॅव विल हॅव प्लस बीन वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे हे
3 मुख्य काळाचे, प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत आणि त्याचे सूत्र आहेत. आता मी ज्यावेळी एक्झाम्पल घेणार आहे ते या काळातलं घेणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समधलं. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ज्यावेळी मी उदाहरण घेईल त्यावेळी मला याची माहिती असणं गरजेचे आहे, तरच मी वाक्याचं रूपांतर करेल. जर मला ही सूत्र आठवले नाहीत आणि क्रियापदाची रूपं आठवली नाहीत तर मला वाक्याचं रूपांतर करता येणार नाही. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. आता मी पहिलं जे उदाहरण घेणार आहे ते असणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं आणि त्याचं रूपांतर आता आपल्याला करायचं आहे बाकीच्या राहिलेल्या किती काळ आहेत मोजा. मी पहिलं उदाहरण या ठिकाणी घेणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एकूण काळ 12 आहेत. उपप्रकार किती आहेत सगळे 12. हे उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला हेच उदाहरण इथं घेऊन जायचे, त्यानंतर इथं रूपांतर करायचं, यामध्ये रूपांतर करायचे, परत सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं सिंपल पास्टमध्ये रूपांतर करायचे, परत या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यातच पास्ट कंटिन्युअसमध्ये करायचे, याचंच पास्ट परफेक्ट, याचंच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. मी याचं का म्हणतोय कारण की कधीही क्रियापदाच्या मूळ रूपाचा रूपांतर आपण पुढे करत असतो, इथल्या क्रियापदाचा दुसऱ्या रूपाचा वगैरे वापर करायचा नाही. त्यामुळं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. मी आता जे वाक्य ज्या वाक्याचं रूपांतर करून देणार आहे ते अशा प्रकारे असेल. सिंपल प्रेझेंटचं हे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जे उदाहरण तुम्हाला दिसणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचेच रूपांतर झालेले असणार आहे. समजा परत इथं घेऊयात असा प्रकार. पुन्हा एकदा सिंपल प्रेझेंट टेन्सच्याच वाक्याचं रूपांतर आपल्याला सिंपल फ्युचरमध्ये करायचं आहे. त्यानंतर परत सिंपल फ्युचर झाल्यास फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस झाल्यास फ्युचर परफेक्ट, आणि फ्युचर परफेक्ट झाल्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, असा आपला क्रम असणार आहे. ते सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता अशा प्रकारचे जी उदाहरणं आहेत त्याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे. सर्वांनी अगोदर स्ट्रक्चर वगैरे लक्षात घ्या आणि यानुसार वाक्याचं रूपांतर कशा प्रकारे होतं हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागतोय परंतु कायम तुमच्या लक्षात राहणार आहे. प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल, कोणताही काळ असू द्या, काळ खूप महत्त्वाचा आहे. कारण की काळ आहे म्हणून सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात, हे सर्वांनी लक्षात घ्या. पहिलं जे उदाहरण आहे ते आता तुम्हाला लक्षात ठेवायचं की 1 नंबरचं उदाहरण दिलं असेल तर ते प्रेझेंट टेन्समधल्या सिंपल प्रेझेंट टेन्समधलं असणार आहे. तर जसं मग असे 4 दिले होते अगदी त्या प्रकारे देतो म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण मुद्दामहून मी ब्लू कलरच्या पेनने देतोय. त्याचं कारण सिंपल प्रेझेंट टेन्सचं उदाहरण कशा प्रकारे पुढे घेऊन जायचं हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. बघा उदाहरण आहे वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन जंगल. आता या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन जंगल असं उदाहरण आहे. जंगल हा जर शब्द तुम्हाला थोडा ऑकवर्ड वाटत असेल तर आपण सोपा शब्द घेऊयात, फॉरेस्ट. अर्थ एकच आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं उदाहरण आहे. तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला की हे जे उदाहरण आहे ते कोणत्या काळातलं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स ऑफ गिवन सेंटेन्स, तर त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा जो काळ आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. कसा ओळखायचा सांगा. हा जो सिंपल प्रेझेंट टेन्सचा काळ आहे तो ओळखायचा असा, याच्यामध्ये वाईल्ड ॲनिमल्स काय आहे, सब्जेक्ट आहे, करता. मगाशी जे सूत्र तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीनं लिव्ह वर्ब 1 आहे क्रियापदाचं मूळ रूप, इन फॉरेस्ट ऑब्जेक्ट. ज्यावेळी करता क्रियापदाचं मूळ रूप आणि कर्म असं फॉर्म्युला किंवा असं स्ट्रक्चर असतं त्यावेळी जो काळ आहे तो असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. इथं अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, वाईल्ड ॲनिमल असतं आणि एकवचनीचं असतं तर इथं लिव्हला यस प्रत्यय लागला असतं. तृतीय पुरुष एकवचनी करता
ही शी इट किंवा नाऊन सिंग्युलर नाऊन असेल तर आपण तो नियम पाहिलेला आहे की मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतं. इथं मात्र अनेक वचने असल्यामुळं लिव्ह या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागत नाही, हे सर्वांनी या अनुषंगाने लक्षात घ्या. आता या सिंपल प्रेझेंट टेन्सचं राहिलेल्या प्रेझेंट टेन्समधल्या 3 काळामध्ये मी कसं रूपांतर करतो सूत्रानुसार ते तुम्ही लक्षात घ्यायचे. काही विद्यार्थ्यांनी तयारही केली असेल आपापले उत्तरं, परंतु घाई करायची नाही. घाई करून आपल्याला आपलाच नुकसान करायचं नाही हे लक्षात घ्या. जसं की पहिला जो काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, याचा दुसरा पुढचा प्रकार आहे उपप्रकार तो तुमच्या आता लक्षात आला असेल, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. परत नाव लिहिणार नाही आहे मी. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा स्ट्रक्चर जर मला माहीत असेल आणि मला जर माहीत असेल की लिव्ह हे क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि त्याचं दुसरं आणि तिसरं रूप काय आहे, तर मला अतिशय चांगल्या प्रकारे हे मला समजून सांगता येईल किंवा हे वाक्य मला करता येतील. बरोबर, असं तुम्हालाही वाटलं पाहिजे. त्याचं कारण जर चांगल्या प्रकारे तुम्ही त्याची स्टडी केली, चांगल्या प्रकारे जर ते वाचन केलं तर तुमच्या ते लक्षात येईल. सिंपल प्रेझेंट टेन्सचं जे स्ट्रक्चर उदाहरण आहे ते प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये करायचं असेल तर कशा प्रकारे वाक्यामध्ये बदल होतो हे आता आपण पाहूयात. वाईल्ड ॲनिमल्स सिंग्युलर नाउन असेल तर हेल्पिंग वर्ब प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये काय घ्यायचं आहे हे मी सांगितलं आहे. इज हे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब येईल. आणि जर प्लुरल नाउन म्हणजेच अनेकवचनी नाम असेल तर काय घ्यायचं आहे, आर. सर्वप्रथम प्रेझेंट कंटिन्युअसचं तुम्हाला स्ट्रक्चर सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब फॉर प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट जर वाईल्ड ॲनिमल्स असेल तर साहजिकच आहे अनेकवचनी करता असल्यामुळं सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार आहे, आर. वाईल्ड ॲनिमल्स आर. वर्ब फॉर म्हणजेच काय, मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय, म्हणजेच लिव्हला आय एन जी प्रत्यय येईल, LIVING. ई निघून जाऊन त्या ठिकाणी आय एन जी येतं. हे आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणार आहोत. या अगोदर पण तुम्हाला बेसिक टेन्समध्ये मी शिकवलेलं आहे. जर नवीन व्ह्यूअर असतील ज्यांनी बघितलं नसेल ते नक्की तो जो टॉपिक आहे, तो जो व्हिडिओ लेक्चरचा भाग होता तो नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला हा इथला प्रकार लक्षात येईल की ई कुठं गेलं आणि आय एन जीच कसं आलं हे तुम्हाला लक्षात येईल. वाईल्ड ॲनिमल्स आर लिव्हिंग, ऑब्जेक्ट कोणता आहे, इन फॉरेस्ट, जसं जसं या ठिकाणी लिहायचं आहे. हा झाला तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा भाग. लक्षात आला असेल. सूत्राप्रमाणे तुम्हाला हे वाक्य मी करून दिलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे जे उदाहरण आहे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं ते आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे. सर्वांनी लक्ष द्या. जसं की सब्जेक्ट करता, प्रत्येक ठिकाणी करता जो आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे. वाईल्ड ॲनिमल्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज. तर या ठिकाणी हॅव कधी घ्यायचं आणि हॅज कधी घ्यायचं हे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. तर ज्यावेळी सिंग्युलर नाउन असेल त्यावेळी हॅज घ्यायचे आणि प्लुरल असेल त्यावेळी हॅव घ्यायचे. तर या ठिकाणी प्लुरल आहे का नाउन, हा करता एकवचनी आहे का, नाही, अनेक वचने आहे. आणि अनेक वचने असेल तर त्यावेळी काय करायचे, हॅव हे हेल्पिंग वर्ब घ्यायचे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. लक्षात घ्या. वाईल्ड ॲनिमल्स हॅव लिव्ड. वर्ब 3 लिव्हचं तिसरं रूप काय आहे, लिव्ड इन फॉरेस्ट. इन फॉरेस्ट याच्यातलं कर्म आहे. त्यानंतरचा जो चौथा उपप्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याला आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. चालू पूर्ण वर्तमान काळ हे आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. आता वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन फॉरेस्ट हेच उदाहरण या वाक्यामध्ये करायचे. स्ट्रक्चर माहिती पाहिजे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब फॉर प्लस ऑब्जेक्ट, असं स्पष्टपणे तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे जेणेकरून वाक्य परफेक्टली करता येतील. मग उदाहरण होईल वाईल्ड ॲनिमल्स हॅव बीन. सूत्राप्रमाणे इथं परत वर्ब फॉर असेल तर लिव्हिंग करावं लागेल, LIVING. मूळ क्रियापदाला ING, लिव्हिंग इन फॉरेस्ट, ऑब्जेक्ट जशाच तसा. हा झाला प्रेझेंट टेन्स मधला भाग. प्रेझेंट टेन्स मधले हे 4 जे उपप्रकार जे काळ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या वाक्याचं रूपांतर मी करून दिलेलं आहे. आता यानंतर पास्ट टेन्स मधल्या 4 उपप्रकारामध्ये या सिंपल प्रेझेंट टेन्स मधल्या वाक्याचं रूपांतरात आपल्याला करायचं आहे. बघा पुन्हा एकदा मी 1 नंबर टाकतोय
तुमच्या लक्षात यावं यासाठी वाक्य पहिलंच कशा प्रकारे बदल होतो ते बघायचे. वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन फॉरेस्ट या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं रूपांतर आपल्याला सिंपल पास्टमध्ये करायचं आहे. तर सूत्र सिंपल पास्टचं काय आहे? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट या वाक्यातला कोणता आहे? वाईल्ड ॲनिमल्स. आता V2 फी म्हणजे काय? वर्ब टू क्रियापदाचं दुसरं रूप. लिव्हचं दुसरं रूप कोणतं आहे? लिव्ड. वाईल्ड ॲनिमल्स लिव्ड. ऑब्जेक्ट कोणता आहे? इन फॉरेस्ट. या उदाहरणाकडे लक्ष द्यायचे, या नाही. हे सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही इथलं वाक्याचं रूपांतर करायला गेला तर डिफिकल्ट होऊन जाईल. लक्षात ठेवायचे या उदाहरणाचं पण करायचं म्हटलं तरी तुम्हाला डिफिकल्ट नाही जाणार. सराव जर केला तर काहीच अवघड नाही. असू द्या हे उदाहरण. वाईल्ड ॲनिमल्स हॅव बीन लिव्हिंग इन फॉरेस्ट. तुम्हाला माहिती आहे ना सिंपल पास्ट स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट घ्यायचा. कोणता सब्जेक्ट? वाईल्ड ॲनिमल्स. बरोबर. त्यानंतर काय घ्यायचं आहे? V2. मग यातलं वर्ब कोणतं आहे? लिव्हिंग. इथं लिव्हिंग आले. मग लिव्हिंग कशाचं चौथं रूप हे माहिती पाहिजे. लिव्हचं. मग लिव्हिंग चौथं रूप आहे. तर लिव्हचं दुसरं रूप कोणतं असेल? लिव्ड. घेतलं लिव्ड. ऑब्जेक्ट तर इथं पण दिलेला आहे इन फॉरेस्ट. तो तर सोपाच आहे. मग तो ऑब्जेक्ट इथे लिहायचा इन फॉरेस्ट. एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त कन्सिस्टन्सी महत्त्वाची. अभ्यासामध्ये सातत्यता असेल तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ग्रामर समजायला मदत होईल. आणि मुंडे सरांचा जो क्लास आहे किंवा हे जे यूट्यूब चॅनल आहे याद्वारे तुम्हाला अगदी सहजरित्या समजायला मदत होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जो पुढचा उपप्रकार आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र अगोदर मी तुम्हाला सांगतो. जसं मी का सांगतोय स्ट्रक्चर लक्षात घ्या की स्ट्रक्चर मुळे आपल्याला वाक्य चांगल्या प्रकारे बनवता येतं. लगेच आपल्या लक्षात येतं की या पद्धतीने इथं रचना वाक्यात होणार आहे. मग स्ट्रक्चर माझ्यासारखंच तुम्हालाही यावं अशी माझी इच्छा आहे. त्याचं कारण जर स्ट्रक्चर फॉर्म्युला तुम्हाला चांगल्या प्रकारे आला तर साहजिकच आहे वाक्य तुम्हाला बनवायला काहीच अडचण येणार नाही, हे लक्षात ठेवा. मग पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र जे आहे ते आहे सब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. आपण या क्षणाच्या म्हणजे काही वेळापूर्वी आपण पाहिले की स्ट्रक्चर नेमके कोणकोणते आहेत. जर तुम्ही अजूनही पाठ केले नसतील किंवा लक्षात राहिले नसतील तर नंतर रेफर करा, चांगला अभ्यास करा जेणेकरून तुमच्या कायम स्मरणात राहील. आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये या वाक्याचं रूपांतर कशा प्रकारे होतं हे पाहूयात. सब्जेक्ट आहे वाईल्ड ॲनिमल्स. अनेक वचने असल्यामुळं साहजिकच आहे हेल्पिंग वर येणारे वर्ब येणारे वेअर. वाईल्ड ॲनिमल्स वेअर. आता या ठिकाणी वेअर आल्यानंतर वाईल्ड ॲनिमल्स वेअर वर्ब फोर घ्यायचं आहे. सूत्राप्रमाणे घ्यायला होतं आपण, लक्षात घ्या. लिव्हिंग इन फॉरेस्ट ऑब्जेक्ट. हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य. त्यानंतरचं उदाहरण किंवा वाक्य आहे ते आपल्याला करायचे पास्ट परफेक्ट टेन्समधलं. त्याचं कारण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हे उदाहरण करत असताना फक्त लक्षात यायचे वाईल्ड ॲनिमल्स हे वाक्य आपण करायला. काय होईल? पास्ट परफेक्ट टेन्सचं सूत्र वाईल्ड ॲनिमल्स सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट प्लस इथं हॅव किंवा हॅज आहे का? नाही, इथं फक्त हॅड आहे. मग अनेक क्वेश्चन असेल तरी हॅडच आहे, एक क्वेश्चन असेल तरी हॅड आहे, लक्षात घ्या. वाईल्ड ॲनिमल्स हॅड वर 3 लिव्ड. बघा, वाईल्ड ॲनिमल्स अनेक क्वेश्चन असेल तरी हॅड घ्यायचं आहे आणि सिंग्युलर असेल तरी हॅडच घ्यायचं आहे. वर 3 घेतलं लिव्ड इन फॉरेस्ट. हे झालं पास्ट परफेक्ट टेन्स. आता यानंतर चौथा जो काळ आहे यातला तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. वाक्य करताना लक्षात ठेवायचे ते म्हणजे त्यामध्ये येणारं जी क्रियापद आहे त्याचं रूपांतर योग्य त्या पद्धतीने करता आलं पाहिजे. तुम्हाला याही वाक्यातला करता तोच आहे हे लक्षात आलं असेल, वाईल्ड ॲनिमल्स. त्यानंतर इथं सूत्राप्रमाणे तुम्हाला हॅड घ्यायचं आहे. त्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा आहे. बीन हा शब्द म्हणजेच बीन हे हेल्पिंग वर्ब आहे. त्यानंतर वर्ब फोर लिव्हिंग आणि राहिलेला भाग इन फॉरेस्ट. हे झालं पास्ट टेन्समधलं 4 उपप्रकारातली वाक्य. बघा, हेच उदाहरण तुम्हाला या ठिकाणी कन्वर्ट केलेलं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं. आता आपण जो शेवटचा काळ आहे फ्युचर टेन्स जो आज आपण शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये
या उदाहरणाचं रूपांतर आपल्याला करायचे. कसं करायचं बघा. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सूत्र जे आहे ते सब्जेक्ट आहे, V1 ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचरमध्ये काय आहे, सब्जेक्ट, त्यानंतर शाल किंवा विल आणि त्यानंतर वर्ब 1 ऑब्जेक्ट. थोडासा बदल आहे बघा. वाइल्ड ॲनिमल्स अनेक वचने आहे, विल घ्यावं लागेल. वाइल्ड ॲनिमल्स विल वर्ब 1 लिव्ह, इथं पण वर्ब 1 आहे, लिव्हच घ्यायचं आहे, इन फॉरेस्ट. झाला आपला सिंपल फ्युचर टेन्स मधलं वाक्याचं रूपांतर झालेलं आहे. काय बदल आहे या दोन्ही वाक्यामध्ये, सिंपल प्रेझेंट आणि या किंवा सिंपल पास्टमध्ये पण बघा. सिंपल प्रेझेंटमध्ये वर्ब 1 आहे, सिंपल पास्टमध्ये वर्ब 2 आहे, सिंपल फ्युचरमध्ये वर्ब 1च आहे परंतु विल आलेला आहे कारण की हा भविष्यकाळ आहे. विलमुळे आपल्याला तो विल हेल्पिंग वर्ब भविष्यकाळ दर्शवतो. त्यानंतर आपल्याला वाक्याकडे जायचे दुसऱ्या फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल बी किंवा विल बी अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, देन वर्ब 4, then object. This is the structure of future continuous tense. So we have to write first subject. Wild animals will be. This is the structure of future continuous tense. Verb 4, living, and then object. इन फॉरेस्ट. तर यामध्ये करता विल बी हेल्पिंग वर्ब 4 आणि ऑब्जेक्ट अशा प्रकारे आपल्याला ते लक्षात आलं असेल. त्यानंतर तिसरा जो काळ आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. वाइल्ड ॲनिमल्स, हे तर इथपर्यंत सर्वांचं लक्षात येते. फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल हॅव किंवा विल हॅव अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. त्यानंतर वर्ब 3 म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. पण कोणत्या मधल्या कोणत्या, मुख्य क्रियापदाचं जे इथं तुम्हाला दिसतंय या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. मग कोणतंही क्रियापद असू द्या, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये म्हणतोय मी, तिसरं रूप घ्यावं लागेल. वर्ब 3 आणि त्यानंतर कर्म. आता इथं वाइल्ड ॲनिमल्स आल्यानंतर तुम्हाला घ्यायचंय विल हॅव. त्यानंतर वर्ब 3 लिव्हचं तिसरं रूप काय आहे, लिव्ड, ऑब्जेक्ट जशाच तसा. यानंतर जो फ्युचर टेन्स मधला शेवटचा प्रकार आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर पुन्हा एकदा सांगतो मी. सब्जेक्ट प्लस शाल हॅव, विल हॅव, त्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा आहे आणि मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचे आणि त्यानंतर कर्म. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य करायचे. वाइल्ड ॲनिमल्स will have been. सूत्राप्रमाणे वाइल्ड ॲनिमल्स विल हॅव बीन, वर्ब 4 लिव्हिंग इन फॉरेस्ट. तर एवढं सोपं आहे. तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला वाक्य करता आले पाहिजेत. निगेटिव्ह सेंटेन्सही अगदी अशाच प्रकारे आहेत. योग्य त्या ठिकाणी नॉट हा शब्द वापरायचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर ज्या पद्धतीनं हे जे उदाहरणं आहेत, जसं तुम्हाला अगोदर स्ट्रक्चर्स दिलेले आहेत त्या स्ट्रक्चरनुसार तुम्ही ते वाक्य त्या वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजेच हेच वाक्य इथं आहे, हेच वाक्य इथं आहे. बदल काय आहे बघा, इथं लिव्ह, इथं आर लिव्हिंग, इथं हॅव लिव्ड, इथं हॅव बीन लिव्हिंग. फक्त सूत्राप्रमाणे वाक्याच्या त्या क्रियापदामध्ये आणि सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल आहे. कर्ता आणि कर्म तर जशा तसं ठेवायचे किंवा पूरक भागाला असेल तर जसा तसा ठेवायचा आहे. फक्त बदल तोच आहे, तो सर्वांनी लक्षात घ्या आणि अगदी अशा प्रकारे तुम्हालाही वाक्य करता येतील याची गॅरंटी मी देतो. त्याचं कारण खूप चांगल्या प्रकारे मी पण तुम्हाला याची माहिती दिलेली आहे आणि तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे ऐकलं असेल तर नक्कीच तुम्हाला हे वाक्य अशा प्रकारे करायला जमणार आहेत. आता यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत. अवघ्या काही क्षणामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे करायचे, कुठं नॉट वापरायचं, कुठं नाही वापरायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे.
निगेटिव्ह सेंटेन्समध्ये जो नकारदर्शक शब्द आहे तो योग्य त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. तर कशा प्रकारे वापरले जातात हे लक्षात घ्या. पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे, वी डू नॉट visit cricket stadium. आता इथं या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे वी. डू नॉट हा नकारदर्शक शब्द आहे, नकारवाचक शब्द आहे. नॉट वी नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम असं वाक्य होणार नाही, ते नियमानुसार नसेल. तर या ठिकाणी डू या क्रियापदाची मदत घेऊनच आपल्याला ते वाक्य बनवावं लागतं, हे सर्वांनी लक्षात घ्या. फक्त याच ठिकाणी हा नियम लागू होतो, पुढे नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही डू नॉट असं करून वाक्य करायचं नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय की निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना सुद्धा ही गोष्ट खूप लक्षात घ्यायची आहे की नेमकं नॉट हा जो नकारवाचक शब्द आहे, नकारदर्शक शब्द, तो वापरायचा कोणत्या ठिकाणी हे सर्वांनी लक्षात घ्या. वी डू नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम. आता हेच उदाहरण आपल्याला राहिलेल्या काळामध्ये करायचं आहे. अगदी काही क्षणामध्ये तुम्हाला मी करून दाखवतो, पण इथं स्पीड महत्त्वाची नाही. इथं महत्त्वाचा आहे तो नॉट हा शब्द नेमका वापरायचा कुठं आणि चूक होता कामा नये. कारण की आपल्याला व्यवस्थितरित्या हे वाक्य आले पाहिजे, समजून घ्यायचे. घाई करून किंवा कमी वेळेमध्ये काहीतरी उगं सांगायचं आणि त्या विद्यार्थ्याला आला असं गृहीत धरायचं नाही. हा जो शब्द आहे हा योग्य त्या ठिकाणी वापरता आला पाहिजे. जसं की पुढचा काळ आहे आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळामध्ये याचं रूपांतर कसं होईल या वाक्याचं, सिंपल प्रेझेंट टेन्स या वाक्याचं. वी आर, जर नॉट नसतं तर तुम्ही विजिटिंग घेतलं असतं. तुम्हाला आता स्ट्रक्चर माहिती आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब फॉर, बरोबर आहे. परंतु जर नॉट असेल म्हणजेच नकारदर्शक वाक्य असेल तर आता नॉट घ्यायचे. वी आर नॉट, वाक्य जे सूत्र आहे त्या पद्धतीनेच करायचे. वी आर नॉट विजिटिंग, बघा, क्रिकेट स्टेडियम. झालं उदाहरण. नॉट योग्य त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना हेच माझं सांगणं आहे की जर नॉट योग्य त्या ठिकाणी घेतलं नाही तर वाक्य पूर्णतः चुकून जाईल. पुढचं उदाहरण बघूयात आपण. हेच उदाहरण आपल्या प्रेझेंट परफेक्टमध्ये करायचे. वी आल्यानंतर हॅव, त्यानंतर नॉट, वर्ब 3 विजिटेड क्रिकेट स्टेडियम. हे झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं वाक्य. त्यानंतरचा जो काळ आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि त्या काळामध्ये हे वाक्य कशा प्रकारे बदल होतो याचा तो आपण पाहूयात. वी हॅव बीन नॉट विजिटिंग असं वाक्य नाही करायचं. वी हॅव नॉट, त्यानंतर बीन, वर्ब फॉर विजिटिंग क्रिकेट स्टेडियम, ऑब्जेक्ट. बघा, हे झाले निगेटिव्ह सेंटेन्स. खूप सोपं आहे, फक्त लक्षात ठेवायचे नॉट कधी वापरायचे, कोणत्या हेल्पिंग वर्ब नंतर वापरायचे, कोणत्या वर्ब अगोदर वापरायचे. प्रेझेंट टेन्स मधले वाक्य तुमच्या निगेटिव्ह सेंटेन्स लक्षात आले असतील. आता यानंतरचा जो भाग आहे पास्ट टेन्स मधला, म्हणजेच भूतकाळामध्ये हेच वाक्य कशा प्रकारे करायचे हे आपण पाहूयात. आता आपल्याला माहिती आहे की विजिटचं दुसरं रूप काय आहे, विजिटेड. नॉट कसं घ्यायचे, खूप महत्त्वाचं आहे हे वाक्य. बघा, वी इथं डू घेतलं होतं कारण की इथं मूळ क्रियापद घेतात या ठिकाणी. इथं मात्र वर्ब टू घ्यावा लागतो. म्हणजेच इथं वी डीड वर्ब टू घ्यावा लागेल, लक्षात घ्या. वी डीड नॉट. आता इथं तुम्ही म्हणाला सर इथं विजिट का लिहिलंय तुम्ही, विजिट का लिहिलंय, विजिटेड का लिहित नाही. तर का लिहिलं नसेल मी विजिटेड, त्याचं कारण हे आहे ज्यावेळी वाक्यामध्ये डीड हे भूतकाळी क्रियापद घेतलं जातं त्यानंतर जे येणारे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं मूळरूपच घ्यावं लागतं. हा नियम आहे, या सर्वांनी लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, वाक्यामध्ये डीड आलं आणि त्यानंतर कोणतंही क्रियापद आलं असेल
तर त्या क्रियापदाचं मूळ रूपच घ्यावं लागतं. आपण असं नाही लिहू शकणार वी डिड नॉट व्हिजिटेड असं जर लिहिलं तर ते वाक्य चुकीचं होईल. हा नियम आहे, तो सर्वांनी लक्षात घ्या. वी डिड नॉट व्हिजिट, ऑब्जेक्ट आहे क्रिकेट स्टेडियम. सर्वांच्या लक्षात आलं असेल हे उदाहरण. डीड का घेतलं असं काही जणांना वाटत असेल. इथं नियम असा सांगतो की आपल्याला डायरेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा पास्टमध्ये करत असताना वी नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम किंवा वी नॉट विजिटेड क्रिकेट स्टेडियम असं न करता हेल्पिंग वर्ब जे आहे ते घेऊन करावं लागतं, जेणेकरून ते एक आदर्श वाक्य, योग्य वाक्य त्या ठिकाणी तयार होतं. म्हणून वी डिड नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम हे वाक्य बरोबर आहे, सर्वांनी लक्षात घ्या. पास्ट कंटिन्युअसमधलं उदाहरण होईल. वी आल्यानंतर काय घ्यावं लागेल, वी वेअर, त्यानंतर नॉट, वर्ब फॉर विजिटिंग, ऑब्जेक्ट जशाच तसा. हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं उदाहरण. तिसरा काळामध्ये लक्षात ठेवा वर्ब फॉर वेअर याच्यामध्ये नॉट वापरलेलं आहे. तिसरा काळ आहे पास्ट परफेक्ट, याच्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. वी आल्यानंतर हॅड घ्यावं लागेल, वी हॅड नॉट, वर्ब 3 विजिटेड, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3. हे तर सूत्र सगळ्यांच्या लक्षात आहे. फक्त हॅड आणि वर्ब 3च्या मध्ये नॉट वापरायचं. जसं इथं वेअर आणि विजिटिंगमध्ये वापरलं, जसं इथं हॅव आणि विजिटेडमध्ये वापरलं, जसं इथं हॅव आणि बिन विजिटिंगमध्ये वापरलं होतं, इथं आर आणि विजिटिंगमध्ये नॉट वापरलं होतं. म्हणजे योग्य त्या ठिकाणी नॉट वापरायचं, हेच सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. वी हॅड नॉट विजिटेड क्रिकेट स्टेडियम. त्यानंतर पास्ट टेन्स मधला जो चौथा उपप्रकार आहे तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो बघा, वी हॅव नॉट बीन, वी हॅड नॉट बीन. अगदी सोपं आहे. विजिटिंग क्रिकेट स्टेडियम जसं जसं. वर्ब फॉर विजिटचं चौथं रूप विजिटिंग क्रिकेट स्टेडियम. झालं हे उदाहरण. पास्ट टेन्स मधले 4 जे उपप्रकार आहेत त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला जो फ्युचर टेन्स आहे त्याचे 4 उपप्रकारामध्ये रूपांतर करायचे. जो पहिला उपप्रकार आहे तो फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स. पहिलं उदाहरण असेल वी आल्यानंतर आपल्याला सिंपल फ्युचरमध्ये शाल घ्यायचं आहे. वी शाल नॉट. इथं मात्र डू घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? कारण की डू हे वर्तमानकाळी आणि भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे. भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही, आणि म्हणून घ्यायचं नाही, हे लक्षात घ्या. वी शाल नॉट, वर्ब 1 विजिट, सूत्राप्रमाणे वी शाल नॉट विजिट क्रिकेट CRICKET क्रिकेट स्टेडियम. त्यानंतरचं जे उदाहरण आहे ते आपल्याला करायचं आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये. बघा, वी शाल नॉट बी, अगदी बरोबर, नॉट बी असं या ठिकाणी वाक्य होईल. वी शाल नॉट बी विजिटिंग, वर्ब फॉर क्रिकेट स्टेडियम. हे होईल बरोबर उदाहरण. यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स. वी सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस शाल हॅव किंवा विल हॅव, त्यानंतर वर्ब 3. इथं निगेटिव्ह वर्ड आपल्याला टाकायचा आहे. मग तो कुठं टाकायचा? वी शाल नॉट हॅव, वर्ब 3 विजिटेड क्रिकेट स्टेडियम. आणि फ्युचर टेन्समधला जो शेवटचा काळ आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामधले हे जे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं त्याचं रूपांतर कसं होतं हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. वी शाल नॉट हॅव, वी शाल हॅव नॉट बीन. इथं वी शाल हॅव नॉट बीन, वी शाल हॅव नॉट बीन असं वाक्य होणार नाही, सॉरी. वी शाल नॉट हॅव बीन विजिटिंग क्रिकेट स्टेडियम.
तर अशा प्रकारे हे उदाहरण होतील. याच्यामध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स केलेले आहे. जसं की पहिलं उदाहरण, वी डू नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम, त्याचं रूपांतर केलं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये, वी आर नॉट विजिटिंग क्रिकेट स्टेडियम. त्यानंतर प्रेझेंट परफेक्टमध्ये केलं, वी हॅव नॉट विजिटेड क्रिकेट स्टेडियम. चौथ्या काळामध्ये रूपांतर केलं, वी हॅव नॉट बीन विजिटिंग क्रिकेट स्टेडियम. त्यानंतर पास्ट, सिंपल पास्टमध्ये, वी डिड नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम, वी वेर नॉट विजिटिंग, वी हॅड नॉट विजिटेड, वी हॅड नॉट बीन विजिटिंग. आणि फ्युचर टेन्स जो आहे त्याच्यामध्ये, वी शॅल नॉट विजिट, वी शॅल नॉट बी विजिटिंग, वी शॅल बी नॉट नाही, वी शॅल नॉट हॅव विजिटेड, वी शॅल नॉट हॅव बीन विजिटिंग क्रिकेट स्टेडियम. अशा प्रकारे जो 12 काळामध्ये वाक्याचा कन्वर्टचा भाग असतो, म्हणजे रूपांतर करण्याचा भाग आहे, तो तुम्ही आज शिकलेला आहात. त्याच्या अगोदरच्या काही वेळापूर्वी तुम्ही फ्युचर टेन्सचे 4ही उपप्रकार शिकलेले आहात. अशा प्रकारचं हे आपलं लॉंग लेक्चर जे आहे ते या ठिकाणी संपत आहे. परंतु शेवटी मला सांगावंसं वाटतं, जे नवीन व्ह्यूअर असतील, ज्यांनी की आजच हे आपलं चॅनल ट्यून केलेलं आहे किंवा लावलेलं आहे, अशा सर्व नवीन व्ह्यूअरला मला एक विनंती करायची आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे गुरुवर्य क्लास, हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कीप वॉचिंग. थँक्यू.